पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। सामनातून वंदे मातरम गीत गायनाच्या सक्तीवरून टीका करण्यात आली आहे। काय टीका केली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राष्ट्रभक्तीचा बाजार मांडणे हे भाजपसह ईस्ट इंडिया कंपनीचे तंत्र आहे। स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून सामुदायिक वंदे मातरम गायन, पण वंदे मातरम अवमानना विधेयक संसदेत मंजूर होत असताना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हजर नव्हते। वंदे मातरम 6 कडवी गाणेही सरकारनं आता सक्तीचं केलंय। टेलिप्रॉम्प्टर शिवाय पहिली 3 कडवी यांनी गाऊन दाखवावीत। सर्वप्रथम काँग्रेसच्या राष्ट्रीय मंचावरून वंदे मातरम गायलं गेलं। 1896च्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम गायलं, पण काँग्रेसचाच वंदे मातरम गायनास विरोध असल्याचा भाजपकडून अपप्रचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।